श्री विठ्ठल रुक्माई व जीवधानी देवी मंदिर वर्धापन दिन सोहळा निमित्त अखंड हरिनाम सोहळा सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 ते मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी चिंबीपाडा पडघा तालुका भिवंडी येथे मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रवणसुखाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच 8 एप्रिल 2024 रोजी हरिभक्त कृष्णाबाबू ठाकरे यांच्या हस्ते विनापूजन करण्यात आले। रोज सकाळी 4 ते 6 काकड आरती करण्यात येत होती। सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण करण्यात येत होते। संध्याकाळी 6 ते 7 सामुदायिक हरिपाठ व रात्री 9 ते 11 कीर्तन सोहळ्याचा व त्यानंतर जागर भजन करत असे। आपले विनीत हरिभक्त कृष्णा नारायण भांगरे बाबाजी भगत हरिभक्त श्री परशुराम पांडुरंग भांगरे बाबा मान्य श्री गौतम गंगाराम पाटील धामणगाव श्रमजीवी संघटना भिवंडी वडपे झोन प्रमुख शैलेश मेढवी मनसे अध्यक्ष अशोक सापटे श्रमजीवी संघटना जिल्हा अध्यक्ष कार्यवाहक शिवगर्जना मित्रमंडल ओमशाही म्युझिकल ग्रुप सविता महिला मंडल आई जीवदानी महिला मंडल जय दुर्गा स्पॉट निंबवली वैष्णवी देवी महिला मंडल व ग्रामस्थ मंडल चिंबीपाडा शेरेकरपाडा शेवेधारी बाबाजी ग्रुप व आई जीवदानी ग्रुप आई एकविरा प्रतिष्ठान आई कारवादेवी प्रतिष्ठान व माऊली ग्रुप शेरेकरपाडा या अखंड सोहळ्याला 12 वर्षे पूर्ण झाली। तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। गेली 12 वर्ष आमच्या या छोट्याशा चिंबीपाडा गावामध्ये आमचे गंगाराम बाबा यांनी हा छोटासा मंदिर बांधून आणि या मंदिराचा उत्सव सुरू केलेला आहे। आणि सुरू करण्यामागचा हेतू की इथे सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत परमार्थ कसा जाईल आणि त्या परमार्थाचे त्यानं चांगले विचार कसे पोचतील त्यांच्यापर्यंत, म्हणून त्यांनी हा 1-1.5 दिवसीय उपक्रम चालू केलेले आहे। गेली 12 वर्ष झाली 1.5 दिवस रात जागराचा कार्यक्रम असतो आणि सकाळी काल्याचा कीर्तन असतो आणि दोन्ही टाईम भाविकांना महाप्रसाद दिला जातो। असा उपक्रम त्यांनी 12 वर्ष केलेला आहे। त्यामुळे बाबांचे सर्व ग्रामस्थांचे आणि इथे जे भाविक आहेत त्यांना सर्वांना बाबांजींचे मार्गदर्शन असतो। भाविकांना जेणेकरून चांगले विचार त्यांच्यापर्यंत कसे पोचवता येतील, परमार्थिक जे विचार आहेत, कारण चांगले विचार सांगणारा एकमेव जर ठिकाण असेल ते म्हणजे कीर्तन आहे आणि कीर्तन माध्यमातूनच हे चांगले विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे कीर्तन माध्यमच करू शकतो। म्हणून ते कीर्तनातून बरेचसे लोकांना म्हणजे नवतरुण असतील त्यांना सुद्धा चांगली दिशा मिळते आणि चांगली दिशा मिळाल्यानंतर त्यांचं जीवन आहे ते सुरळीत होतं, चांगलं होतं। अन्यथा ते वाईट मार्गाला वाईट व्यसनाला जातात। म्हणून चांगलं मार्गदर्शन करणं हे कीर्तन माध्यम चांगलं आहे। हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण उबे विटे सुंदर
पिता तुलसी हरे जैसे पिता तुलसी हरे कैसे पिता तुलसी हरे निरंतर निरंतर तुलसी हरे कैसे पिता तुलसी हरे कैसे पिता Aina
भूमि पवित्र पात्र दया नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम Oh
गर्भवास
सोशले पोतनायन तन मोहिले करू सोशले पोतनायन तन मोहिले करू सोशले पोतनायन तन मोहिले करू सोशले पोतनायन तन मोहिले दिन सांजे बापर खबा देवी वरो देवी बापर रखमा देवी वरो भक्ता करे Bye.
गर्भवास 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 सोसिले वनमाली माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी घ्यावो
हृदयी धरुणी तुम्ही खेळावयान्याहो भक्ता कारणे घेतलीसे आली हा गर्भवास सोशियले वनमाली कल्पने विरहित भलतिया मागे अभिमान सांडूनी भक्ता पाठी लागे दहा गर्भवास सोशियले वनमाली आली न सांडी सोशिली पुन्हा तनु मोहिले तरू आली न सांडी बाप रखमादेवरू भक्ता कारणे येणे घेतलेसे आली दहा गर्भवास सोशिले वनमाली पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम संताचिया कंच कृपा वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मध साये
खेळावयाने हो भक्ता कारणेने घेतलेसे आली 10 गर्भवास सोशिये वनमाली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता गायला गेलेला अभंग आळंदी निवासी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे विश्ववंदे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या नाममाला या प्रकरणातील काल्याच्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग 4 चरणांचा अभंग असून या 4 चरणांच्या अभंगामध्ये माऊली आपल्याला यशोदा मैयाच्या स्वरूपामध्ये काही उपदेश करतात, काही देवाच्या नामस्मरणाबद्दल आपल्याला सांगतात. मग त्याच्यामध्ये माऊली आपल्याला सांगतात की बाबा माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी घ्या म्हणजे तुम्ही काय करा, माझ्या कानाचे नाव तुम्ही प्रेमाने घ्या. काय करा, तुम्ही माझ्या कानाचे नाव प्रेमाने घ्या, माझ्या कृष्णाचे नाव तुम्ही प्रेमाने घ्या. मैया सांगते माझ्या कृष्णाचे नाव तुम्ही प्रेमाने घ्या. प्रेमाने घेऊन तुम्ही काय करा, त्याला हृदयाला धरून तुम्ही त्याला खेळायला न्या. बघा लक्षात घ्या, आपली पण लहान मुलं तर खेळायला रडत असतील तर आपण काय सांगतोय, बाबा माझ्या मुलांना तुम्ही खेळायला घेऊन जा. त्याप्रमाणे मैया सांगते. मग त्याच्यानंतर मैया सांगते की माझा कान्हा असा आहे ना, त्याने काय केलेलं आहे, भक्तांना वचन देऊन भक्तांच्यासाठी किती अवतार घेतलेले आहेत, 10 अवतार घेतलेले आहेत. प्रत्यक्षात देवाचे 24 अवतार सांगितलेले आहेत, परंतु मुख्यतः 10 अवतार आहेत. मग तो 10 अवतार घेतो आणि त्याच्यानंतर तो काय करतोय की बाबा त्या भक्तांना दिलेले वचन तो पूर्ण करतोय. पूर्ण केल्यानंतर त्या भक्तांवरती जी पण काही संकट येतात ना तो त्यांच्या संकटांचे निवारण करतोय. पुन्हा दुसरी गोष्ट काय करतोय, तो लहान मोठा उच्च नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता तो काय करतोय, बाबा त्या भक्तांचं तो रक्षण करतोय. त्याच्यानंतर शेवटच्या चरणामध्ये असं सांगतात की बाबा ज्या पुतना मावशीने काय केलं होतं, पुतना मावशीने मनामध्ये इच्छा व्यक्त केली होती बाबा की मला असा पुत्र प्राप्त व्हावा. मग त्या पुतना मावशीची शेवटी सुद्धा त्यांनी इच्छा पूर्ण केलेली आहे. आणि तणुमन तिच्या मनामध्ये इच्छा झाली की बाबा असा पुत्र मला प्राप्त व्हावा. असा पुत्र जर मला प्राप्त झाला तर मी काय करेन, त्याला बाबा आपल्या स्तनामधलं दूध त्याला पाहिजे. परंतु नंतर पुढचा प्रकार जो घडला तो नंतर आपण बघणारच आहोत. मग त्याच्यानंतर त्या पुतना मावशीची इच्छा झाली की याला मी काय करेन, विष प्राशन करून याला मारून टाकेल. मग तरी सुद्धा माऊली सांगतात की बाबा अशा मनामध्ये चुकीचा विचार असून सुद्धा, वाईटाचा विचार असून सुद्धा बाबा माझा कृष्ण परमात्मा काय करतोय, बाबा त्या भक्तांची काय करतो, तो आली पुरवतोय. बाबा त्यांचे ते घेतलेले ते नवस, त्यांचे ते घेतलेले बाबा वचन तो पूर्ण करतोय. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, संतभूमी महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुका आणि भिवंडी तालुक्यामधील पडगा परिसरातील चिंबीपाडा गाव. या चिंबीपाडा गावाचं महत्व असं आहे की या गावाला आहे ना माझ्या रामदास बाबांचे चरणस्पर्श झालेले आहे, माझ्या तात्याबाबांचं चरणस्पर्श झालेलं आहे. त्याचबरोबर जीवदान यायचं चरणस्पर्श झाले, जीवदान यायचा कृपा आशीर्वाद आहे, माझ्या पांडुरंगाचा कृपा आशीर्वाद आहे, माझ्या गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर हे कार्यक्रमाचे आयोजन केले ना ते आमच्या गंगाराम दादांनी केले. गंगाराम दादांचं एक नाव सुद्धा कृष्ण आहे आणि आजचा काल्याचा प्रसंग आहे नाही का. भगत भरपूर असतात, भक्तांवरती मी बोलत नाही, भगत भरपूर असतात पण वारकरी भक्त कोणी नसतात. विठ्ठल वारकरी भक्त कोणीच नसतात. आणि दादांची ते शिष्य मंडळी आहेत ना ती सुद्धा वारकरीच आहे, हे महत्वाचं आहे. बघा वारी करणार आहेत खरंच ना. आणि जेव्हा मी दिंडीला गेलो, पहिल्यांदा दिंडीला गेलो, दादांनी एवढं सहकार्य केलं. कुठे भाकर असेल ना, कुठे भाकर, कुठे आंघोळीची सोय, मानव तेवढे उपकार कमीच आहेत ना. ते बोलले म्हणजे याचीच करायला स्तुती करायला घेतली, स्तुती करण्याचा विषय नाही, दादांचे एवढे उपकार माझ्यावरती मी सांगतोय. बघा मी नवीनच क्षेत्रामध्ये आहे आणि काल्याची कीर्तनाची सेवा मज सारख्या यत्किंचित पामराकडे कोणत्या प्रकारचा अधिकार नाही. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. काय सांगतोय, माझ्यासारख्या यत्किंचित पामराकडे काल्याची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे दादांनी. लक्षात घ्या, काल सप्ताह 7 दिवसाचा जरी असला ना, 7 दिवसाचा तरी सांगता कुठे होते, काल्याचे कीर्तनच होते. म्हणजे काय सांगितलंय, शेवटचा तो काल्याचं कीर्तन आहे तो महत्वाचा आहे. मग त्याच्यासाठी या काल्याच्या कीर्तनासाठी जो अभंग निवडलेला आहे ना तो सुद्धा एका महान संतांचा निवडलेला आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. काय सांगितलंय, ज्ञानदेव वैष्णव मोठा आहे, त्या कारणावर त्यांच्या काल्याच्या कीर्तनासाठी हा अभंग निवडलेला आहे. लक्षात घ्या, माऊलींच्या अभंगाला चाल लावणे सहज सोपं नाही. दादांना बोललो आता ते कसे मागे पुढे उभा राहाय सांभाळित आली आग्यात निवर आहे, चालणारच नाही ना. आज तर मला काही टेन्शनच नाही. म्हणजे माझी सर्व ही मंडळी माझीच मंडळी आहेत, परिवारातली मंडळी आहेत. माझे दादा असतील
त्याच्यानंतर ज्यांनी मला क्षेत्रावरती आणलं, या संप्रदायामध्ये मला जे आणलं, सोंगाराम महाराज असतील, त्याच्यानंतर माझे दादा असतील, विनेकरी मंडळी. आता या ठिकाणी बोलतोय ना, मोठ्या कीर्तनकाराच्या कार्यक्रमात सुद्धा एवढी मंडळी नसणार, एवढी ख्यातनाम मंडळी. बाबा विनेकरी बाबा म्हणजे जगप्रसिद्ध विनेकरी बाबा आहेत, नाही का बाबा? बरोबर आहे. आणि ही जी मंडळी आहेत ना, गायनाचार्य मंडळी आहे ना, ही एकाहून एक श्रेष्ठ. कीर्तन जरी बाजूला ठेवलं आणि ते संगीत भजनाचा कार्यक्रम जरी ठेवला ना, तरी सुद्धा हजारोच्या संख्येने पब्लिक जमतील. विठ्ठल नव्हे नव्हे तर यशोदा मैया सांगते, माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी घ्या, माझ्या कानाचे नाव तुम्ही आवडीने घ्या, प्रेमाने घ्या, आणि त्याला तुम्ही काय करा, हृदयाला धरून तुम्ही खेळायला नाही. लक्षात घ्या, 2 मैया अभंगामध्ये 2 मैया सांगितलेले आहेत. एक मैया कोणती? एक यशोदा मैया म्हणजे आपली माऊली. त्याच्यानंतर दुसरी मैया कोणती? ज्ञानेश्वर माऊली. लक्षात घ्या, ज्ञानेश्वर माऊली कृष्ण विश्वाची माऊली आहे. लक्षात घ्या, काय सांगितलंय की बाबा संपूर्ण विश्वामध्ये एकच असा पुरुष आहे की ज्याला आपण काय बोलतोय, माऊली नावाने संबोधन करतोय. आहे का कोणी असा पुरुष आहे का कोणी? फक्त 22 वर्षाचं आयुष्य, फक्त 22 वर्षाचं आयुष्य. आजकाल आपल्या आईला सुद्धा आई कोणी बोला, माऊली बोलायला कोणी तयार नाही. पण संपूर्ण विश्वामध्ये एकच अशी माऊली होऊन गेली किंवा एकच अशी माऊली आहे, आई माझी माऊली. ठामपणे सांगतो, माऊजी माऊली आहे. आणि माऊजी माऊली अशी आहे की संपूर्ण विश्वाची माऊली आहे. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई सर्व आचार्य मंडळी, संपूर्ण बाबाजी ग्रुप, समस्त चिंबीपाडा, त्याच्यानंतर इथे जमलेले सर्व माझे भाविक यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतोय. विठ्ठल कार्यक्रम आहे तो गणपती बाप्पाच्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठापनेचा. त्याच्या कारणामुळे गणपती बाप्पाचं थोडंसं वर्णन किंवा गणपती बाप्पाला नमिला गणपती माऊली सारसा गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, विठ्ठल रखमाईचं वर्णन तर आपण करणारच आहोत. त्याच्यानंतर जी आदिशक्ती आहे, जी तुळजापूरची आई भवानी आहे, जी एकविरा माता आहे, ती जीवदानी आई आहे. आणि त्या जीवदानीच्या आईच्या सुद्धा मंदिराचा प्राण प्रश्नाचा सोहळा आहे. त्या कारणामुळे थोडंसं जीवदानी आईचं अनादी अंबिका भगवती तुम्ही काय करा, खेळायला न्या. लक्षात घ्या,
त्याच्यानंतर या कीर्तनामध्ये आपण सुरुवात करणार आहोत, दुसऱ्या चरणापासून सुरुवात करणार आहोत. कोणत्या कारणामुळे लक्षात घ्या की दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलंय, माझा कृष्ण परमात्मा काय करतोय, तो आपल्या भक्तांना वचन देतोय, किंवा तो काय करतोय, त्यांच्यासाठी प्रण घेतोय, मी भक्तांच्या रक्षणासाठी काय करेन, मी 10 अवतार घेईन. अशाच प्रकारची कथा आहे, आपल्या सर्वांना ज्ञात असेल. अंब ऋषीची कथा आहे. अंब ऋषींसाठी बाबा काय देवाने घेतलेले आहे, आपल्या देवाने काय घेतलेले, 10 अवतार घेतलेले आहेत. अंब ऋषी कारणे गर्भवास शोषीची, आपण बोलतो दशावताराच्या आरतीमध्ये सुद्धा आहे. दशावतार आरतीमध्ये अंब ऋषी कारणे गर्भवास शोषीची, वेद नेले चोरणी ब्रह्मा अनुनिया देशी, वेद नेले चोरणी ब्रह्मा अनुनिया देशी. पक्षात प्रकार काय घडला, अंब ऋषी जे आहेत ना, अंब ऋषी हे महान ऋषी होते. त्या ऋषींनी काय केले बाबा, एकादशीचा व्रताचा त्यांचा नियम होता. मग त्या एकादशीच्या व्रताच्या जीवावरती किंवा एकादशी व्रताच्या सहाय्याने त्यांनी भरपूर असं थोडंसं हे होतंय का, एकादशी व्रताच्या जोरावरती त्यांनी भरपूर असं पुण्य संपादन करून घेतलं होतं. नव्हे तर देवाला त्यांनी काय घेतलं होतं बाबा, प्राप्तच करून घेतलं होतं. देव त्यांच्या प्रत्येक वेळी त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये बाबा सहाय्यभूत होता. देव त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये उपस्थित राहत होता, हजर राहत होता. अशाच प्रकारे अंब ऋषींच्या बाबा एकादशी व्रताची कथा किंवा अंब ऋषींची ख्याती होती ना, संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण बाबा जगभर त्यांची ख्याती पसरलेली आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं बाबा, त्यांच्या ज्या एकादशी व्रत करण्याची पद्धत, आणि त्याच्यानंतर बाबा ते द्वादशीला आपण जो पारणं सोडतो ना, त्या पारणं सोडण्यासाठी बाबा काय करायचे, भरपूर महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतामधून काय यायची, साधू संत मंडळी तिथे येत होती. साधू संत मंडळी यायची. मग एका वेळी बाबा काय झाले, दुर्वास ऋषी सुद्धा काय झालेले आहेत बाबा, त्या ठिकाणी बाबा त्यांच्या द्वादशीचं पारणं फेडण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. मग त्याच्यानंतर दुर्वास ऋषी आले, अंब ऋषींना सांगितलंय, अंब ऋषी मी आज तुमच्याकडे काय करायला आलेलो आहे, द्वादशीचं पारणं फेडण्यासाठी तुमच्याकडे मी आलेलो आहे. त्याच्यानंतर बाबा अंब ऋषींनी सांगितलं ठीक आहे, मग चालेल, तुम्ही आंघोळ करून या, तोपर्यंत आपलं नैवेद्य तयार होत आहे. आपलं सध्या तेच आहे, नैवेद्य तयार झाला अशा प्रकारे मग तेच सांगायचंय. मग तोपर्यंत नैवेद्य तयार होतोय, आपल्या द्वादशीचं जेवण पूर्ण तयार होतोय, महानैवेद्य तयार होतोय, तोपर्यंत तुम्ही आंघोळ करून घ्या. मग त्याच्यानंतर बाबा दुर्वास ऋषी गेलेले आहेत. दुर्वास ऋषी गंगेवरती आंघोळ करायला गेले. आंघोळ करायला गेल्यानंतर इकडे उशीर झाला दुर्वास ऋषींना. हा दुर्वास ऋषी म्हणजे सर्वात रागेष्ट माणूस. एखादा रागीट माणूस जर असला त्याला आपण काय बोलतोय, दुर्वास ऋषी आहेत का, अशाच प्रकारे. मग सांगायचं तात्पर्य एकच आहे, दुर्वास ऋषी आंघोळीला गेले. त्याच्यानंतर उशीर झाला म्हणून अंब ऋषींनी काय केलंय बाबा, ते सर्व साधू संत मंडळी जमली होती ना, मग त्यांना उशीर होऊ नये किंवा त्यांचा उपवास सोडण्याचा एकादशी द्वादशीचं पारणं फेडण्यासाठी विलंब होऊ नये म्हणून अंब ऋषींनी काय केलं, हातावरती उदक घेतलं, हातावरती पाणी घेतलं, प्राशन केलं. प्राशन करून काय सांगितलं बाबा, आता तुम्ही पत्रावळी वाढायला सुरुवात करा. बघा, द्वादशीचं पारणं आहे ना, ते नित्यनेमाने फेडायला पाहिजे, पारणं ते नित्यनेमाने सोडायला पाहिजे, अशा प्रकारे. मग त्याच प्रकारे झालं काय, मग त्याच्या प्रकारे बाबा अंब ऋषींनी फक्त जलप्राशन करून उपवास सोडलेले आहे. उपवास सोडल्यानंतर सर्व साधू संत मंडळींची बाबा पंगत बसली आणि त्याच वेळेस बाबा दुर्वास ऋषी तिथे आले. दुर्वास ऋषींनी बघल्यानंतर बाबा काय, दुर्वास ऋषींना राग आला. बघा, एखाद्या आपण लग्न कार्यामध्ये असो, कोणत्या पण हल्दी कोणत्या पण कार्यक्रमामध्ये असो ना, एखादा माणूस जर बाबा उशिरा येतोय, उशिरा आल्यानंतर त्याच्या आधी जर आपण जेवायला बसलो ना, मग घर मालकाची वाटत लागली समजायची. मग अशाच प्रकारे प्रकार घडला. अंब ऋषींना वाईट भलते बोलायला लागलेले आहेत. बाबा अंब ऋषी, तुम्ही आम्हाला बोलवलं, मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही माझ्या आधी तुम्ही उपवासाचं पारणं कसं काय फेरलं. मग त्याच्यानंतर अंब ऋषींनी सांगितलंय, नाही हो, मी फक्त जलप्राशन करून उपवासाचं पारणं फेडलेलं आहे. त्याच्यानंतर बाबा दुर्वास ऋषी ऐकणारे नाहीत. त्यांनी काय केले बाबा, आपल्या जटेमधून केसांमधून एक कृत्या नावाची राक्षसीन तयार केली आणि बाबा ती काय केलेले, त्या अंब ऋषींना मारण्यासाठी सोडली. अंब ऋषी बाबा त्या दुर्वास ऋषींच्या चरणावरती नतमस्तक होतात, त्यांना मिठी मारतात, सांगतात की नाही हो, मी नियम नाही मोडला, तुम्हाला तसं जर वाटत असेल ना तर पाहिजे तर मी काय करतोय, पुन्हा नैवेद्य तयार करतोय, पुन्हा जेवण तयार करतोय. मग अशा बोलल्यानंतर बाबा त्यांनी काय केला, तुला पुन्हा अवतार घ्यावा लागेल. काय सांगितलं दुर्वास ऋषींनी त्यांना शाप दिला. अंब ऋषी, तुम्ही सांगताना माझ्यासाठी तुम्ही पुन्हा तुम्ही स्वयंपाक करता किंवा पुन्हा नैवेद्य करता म्हणून काय सांगितलं, तुम्हाला पुन्हा काय करायला लागेल, जन्माला यावं लागेल. मग त्याच वेळेस तो द्वारकेचा राणा होता, कृष्ण परमात्मा होता, तो तिथे धावून आला आणि बाबा सुदर्शन चक्रामध्ये काय केलेलं आहे, त्या कृत्येचा नायनाट करून टाकलेलं आहे, कृत्येचा नाश करून टाकलेलं आहे. मग त्याच्यानंतर बाबा काय केलेलं आहे बाबा, जो अंब ऋषीने दिलेला शाप जो होता तो पांडुरंग परमात्म्यांनी, कृष्ण परमात्म्यांनी आपल्यावरती ओढवून घेतला.
आपल्यावरती ओढून घेतला. अंबर ऋषीने सांगितलं तुम्ही अवतार घ्यायची गरज नाही. लक्षात घ्या, अंबर ऋषींनी सुद्धा बाबा काय केले, 6 अवतार घेतलेले आहेत. पहिला अवतार अंबर ऋषींचा, त्याच्यानंतर आपले प्रल्हाद, हिरण्यकशिपूला जेव्हा मारले तेव्हा प्रल्हाद, त्याच्यानंतर बाबा आपले उद्धव, त्याच्यानंतर सॉरी अंगद, त्याच्यानंतर उद्धव, त्याच्यानंतर नामदेव महाराज आणि त्याच्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल की बाबा तुम्हाला 10 अवतार घ्यावं लागतील. देवाने सांगितलं बाबा तुम्हाला शाप जर दिलेला असला ना तरी तो शाप मी काय करतोय, माझ्यावरती ओढवून घेतोय. मग त्याच शाप अंबर ऋषीने दिला होता ना, तो शाप देवाने काय केलेला आहे बघा. देव काय करतोय, मागे पुढे उभा राही सांभाळीत देव काय करतोय, अगाध निवराया. मग अशाच प्रकारे देवाने सांगितलं, सांगून ठेवलेलं आहे बाबा ज्या माझ्या भक्तांवरती जे काही येईल ना, जे काही संकट असो, मग त्यांच्या मागे पुढे मी उभा राहून अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान सांगतात की ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येईल ना, आता प्रमाण दिली ती प्रमाण मला द्यायची होती, असू द्या. त्या अध्यायामध्ये सांगतात की धर्मावरती संकट येते, धर्मावरती ग्लानी येते ना, तेव्हा तेव्हा मी काय करतोय बाबा, मी अवताराला येतोय आणि अवतार काय करतोय बाबा, सज्जनांचं रक्षण करतोय, सज्जनांचं रक्षण करतोय, साधू संतांचं रक्षण करतोय आणि दुर्जनांचा काय करतोय बाबा, मी नायनाट करून टाकतोय, दुर्जनांचा संहार करून टाकतोय. आणि दुसरी गोष्ट काय करतोय मी बाबा, याच्यावरती बाबा मी साधू संतांची किंवा मी यशस्वी ध्वज किंवा धर्माची गुढी स्थापन करतोय, धर्माची गुढी स्थापन करतोय. अधर्माची कोवी आहे, दैत्यांची कुले नाशी, साधूंचा मान गिवशी. ठीक आहे, गुढी उभा देव भगवान काय करतात, ती गुढी बाबा जी आहेत ना, ती गुढी ते उभारतात आणि विठ्ठल विठ्ठल नऊ वर्षाची 9 वर्षाची सुरुवात बाबा आज आपल्या गुढीपाडव्याने होते. बाकी बघा इतर सुद्धा बाबा 9 वर्षाची सुरुवात होते. नवीन वर्ष आपण बोलतो ना, हॅप्पी न्यू इयर बोलतोय, ते हॅप्पी न्यू इयर ते वेगळं. जे डिसेंबरच्या 31ला संपतंय ना, त्या 31च बघायला गेलो तर लोक काय करतात बाबा, ते भरपूर न करावे ते कृत्य करतात. परंतु या चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजे आपल्या गुढीपाडव्याची सुरुवात अशी आहे, काय सांगितलंय, वृक्षानं काय येते बाबा, नवनवीन पालवी येते, नवनवीन पालवी. वसंत ऋतूची सुरुवात होते, आपल्याला चेतना येत असते किंवा आपल्यामध्ये उत्तेजना निर्माण होत असते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय सांगितली बाबा, या महिन्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये आहे ना, सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या प्रभू श्री रामचंद्रांचं आणि मारुतीरायाचं बाबा या महिन्यामध्ये जयंती आहेत. त्या कारणामुळे हा हिंदूंचा बाबा 9 वर्ष जो आहे ना गुढीपाडवा, हा अतिशय महत्वाचा आहे किंवा हा अतिशय श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याच प्रकारे काय सांगितलंय, भगवान सांगतात की जेव्हा जेव्हा बाबा धर्मावरती संकट येतात ना, तेव्हा तेव्हा मी अवताराला येतोय आणि बाबा मी काय करतो, दुर्जनांचा नाश करून बाबा काय करतोय, मी सज्जनांची पाठराखण करतोय किंवा मी त्यांना बाबा त्यांचं पालन करतोय, पोषण करतोय. मग अशाच प्रकारे आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ते भगवान
सोडिले वनमाली भक्त कारणे सोडिले भक्त कारणे घेतले से आली भक्त कारणे घेतली से आली दहा गर्भवास छोटी वनमाली दहा गर्भवास छोटी वनमाली दहा गर्भवास छोटी वनमाली भक्त कारणे घेतले आली दहा गर्भवास छोटी वनमाली दहा गर्भवास छोटी वनमाली दहा गर्भवास छोटी वनमाली घेतली असे आली 10 गर्भवास सोशियले वनमाली. मग हे 10 अवतार कोणते? 10 अवतार कोणते लक्षात घ्या. 2 जलचर, 2 भूचर, 2 विप्र, 2 राजा, बौद्ध कलंकी अवतार लिया भक्तजनों के काजा. 2 जलचर. मग 2 जलचर कोणते? बघा पहिला अवतार कोणाचा? मत्स्य अवतार. त्याच्यानंतर दुसरा अवतार कोणता? कच्छ अवतार. मग दोन्ही काय बाबा पाण्यामध्ये राहतात. पाणी अवतार. बघा डार्विनने एक सिद्धांत टाकला होता. डार्विनने सजीव सृष्टीच्या उत्पत्तीचा सिद्धांत टाकला होता. डार्विन महाशास्त्रज्ञ होता. त्यांनी काय सांगितलंय की बाबा सजीव सृष्टीची सुरुवातीला निर्माण झाली ना पाण्यामध्ये निर्माण झाली. एक लहान जंतू निर्माण झाला तर लहान जंतूंपासून एक पेशी जीव निर्माण झाला तर त्याच्यानंतर उत्क्रांती होत. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत असा आहे की बाबा सजीव सृष्टी पहिल्यांदा पाण्यामध्ये निर्माण झाली. पाण्यामध्ये निर्माण झाल्यानंतर बाबा हळूहळू त्याच्यामध्ये उत्क्रांती होत बाबा काय झालेलं आहे शेवटी आपल्यासारख्या मानवांची निर्मिती झालेली आहे. मग त्याच प्रकारे लक्षात घ्या देवाचे अवतार सुद्धा त्याच प्रकारचे आहेत. मग काय बोललो? 2 जलचर म्हणजे कोणतं? पहिला मत्स्यमध्ये उत्क्रांती होऊन काय झालं बाबा? कच्छ म्हणजे कासाव. मत्स्य अवतार कधी घेतला? जेव्हा ते वेद चोरून नेले होते ना तेव्हा मत्स्य अवतार घेतला. मत्स्य अवतार तेव्हा झाला. त्याच्यानंतर कच्छ अवतार जेव्हा समुद्र मंथन होत होतं रसातलाला मेरू जात होता त्याच्यानंतर बाबा पाठीवरती ते मेरू त्यांनी घेतलेला आहे. मग त्याच्यानंतर बाबा दुसरा अवतार कोणाचा झाला? वराह अवतार कधी घेतला बाबा? ज्या वेळेस आपण पृथ्वी हिरण्याक्षने पृथ्वी पाण्या रसातलाला घेऊन चालला होता. रसातलाची पृथ्वी पाठीवर घ्यायची बरोबर का? रसातलावर बाबा ते दाढेवरती पृथ्वी घेऊन बाबा ती पृथ्वी त्यांनी वरती आणलेली आहे. मग त्याच्यानंतर चौथा अवतार जो आहे ना वराह नृसिंह बघा हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी किंवा भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी बाबा देवाने तो चौथा अवतार घेतला होता बघा. मग त्याच्यानंतर पहिला मत्स्य अवतार त्याच्यामध्ये उत्क्रांती होऊन कासवाचा अवतार त्याच्यामध्ये आणखी उत्क्रांती झाली 4 पायांचं म्हणजे वराह अवतार त्याच्यामध्ये आणखी उत्क्रांती झाली. उत्क्रांती होऊन काय झालं? शिर कशाचं आहे? सिंहाचं शिर आहे आणि देह कशाचा आहे? माणसाचा देह म्हणजे आणखी उत्क्रांती झाली. मग त्याच्यानंतर आणखी उत्क्रांती होऊन काय झालं बाबा? देवाने कशाचा अवतार घेतला? वामनाचा अवतार घेतला. वामनाच्या अवतारामध्ये देव काय केले? बालीच्या द्वाराशी गेले आणि 3 पावले भूमी मागून देवाने काय केले? म्हणे बळी जीव दिला पायातली म्हणजे पायातला 3 पद भूमी मागण्याच्या उद्देशाने बाबा देवाने काय केलं? त्याला रसातलाला घातलेलं आहे. असा देवाचा 5वा अवतार. आणि ते 6व्या अवतारामध्ये काय केलं बाबा? देवाने कशा कोणाचा अवतार घेतलेला? परशुरामाचा अवतार घेतला. म्हणजे 2 विप्र म्हणजे काय सांगितलं? ब्राह्मण. आता जो 5वा अवतार जो होता वामनाचा अवतार तो पण ब्राह्मणच आहे. तर त्याच्यानंतर बाबा 6वा अवतार जो होता परशुरामांचा बघा निक्षत्री पृथ्वी दान दिली विप्राला 21 वेळा निक्षत्री पृथ्वी केली ना त्याने परशुरामांनी. बघा परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्री करून काय केलेले बाबा? असा देवाचा तो 6वा अवतार. आणि 7वा अवतार जो असेल तो माझ्या प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार असेल. प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार. तर त्याच्यानंतर 8वा अवतार ज्या अवताराचं आपण वर्णन करणार आहोत ना तो 8वा अवतार म्हणजे देवाचा परिपूर्ण अवतार म्हणजे कोणता असा अवतार असेल? तो कृष्ण परमात्म्याचा अवतार. तो आपण त्या अवताराचं वर्णन करणार आहोत. लक्षात घ्या देव अवताराला कधी येतात? जेव्हा या
पृथ्वीवरती भार होतोय, अधर्म वाढतोय आणि धर्म कुठं रसातला जात असतोय, धर्म रसातला जात असतोय साधू संतांचं रक्षण करण्यासाठी आणि बाबा दुर्जनांचा संहार करण्यासाठी देव काय करत असतोय बाबा अवताराला येत असतोय. परंतु लक्षात घ्या, आता सर्व कोणी बोलायची हिंमतच नाही ना, कारण आपण काय तर आपल्याला माहिती नाही का बाबा आपण काय ते पण जाऊ दे ना. त्याच्यानंतर आपण स्वतःला दुर्जन तरी म्हणून घेऊ शकतो का? दुर्जन पण म्हणून घेऊ शकत नाही. म्हणजे ना धड आपण सज्जन आणि ना धड आपण दुर्जन. मग आपण कुठे बसतोय? या दोन वर्गांच्या मध्ये आपण बसतोय. बघा लक्षात, देव कोणासाठी येतोय? एक तर सज्जनांसाठी येतोय. म्हणजे देव कोणासाठी अवतार घेतोय? एक तर अंबऋषींसाठी अवतार घेईल, नाहीतर बाबा काय तो काय करेल भक्त प्रल्हादसाठी अवतार घेईल. एक बाबा नाहीतर तो कोणासाठी अवतार घेईल? हिरण्यकशिपूसाठी तरी अवतार घेईल. एक तर तो बाबा उद्धवासाठी अवतार घेईल, नाहीतर बाबा तो कोणासाठी अवतार घेईल? बाबा कंस मामासाठी अवतार घेईल. एक तर तो बाबा अंगदासाठी अवतार, नाहीतर बाबा माझ्या मारुतीरायांसाठी, नाहीतर बाबा तो काय करेल? रावणासाठी सुद्धा तरी अवतार घेईल. अशाच प्रकारे मग सांगायचं काय, बाकी जी संत मंडळी आहे ती सज्जन आहे आणि बाकीची राक्षस मंडळी आहे ती दुर्जन आहे. आता आपण याच्यामध्ये कुठे बसतोय? आपण याच्यामध्ये कुठे आहोत? नाही का? आपण याच्यामध्ये कुठेच नाही. आपण नाधड सज्जन आणि नाधड दुर्जन सर्वांसहित. म्हणजे आपण वाऱ्या केल्या, दिंड्या केल्या, तरी पण आपण स्वतःला सज्जन म्हणून घेऊ शकत नाही. बरोबर का? सज्जन म्हणून घेऊ शकत नाही. आणि ते पण जाऊ द्या ना, आपण स्वतःला दुर्जन सुद्धा म्हणून घेऊ शकत नाही. म्हणजे मध्ये आपण कुठे मोडतोय? दोन वर्गांच्या मध्ये आपण मोडतोय. मग या दोन वर्गांच्या मधला किंवा या दोन वर्गामध्ये आपण जो मोडतो ना, यांचा उद्धार करण्यासाठी बाबा कोणाला यावं लागतंय? साधू संतांनी यावं लागतंय. बघा संतांच्या उद्धराया जरा जीवा उद्धराया जरा जीवा उद्धराया जरा अवतार दो विभूती देह कश्यपिती परोपकारे. अशाच प्रकारे मग लक्षात घ्या, चालविली जड भिंती कुणाचा उद्धार आहे? जडाचा उद्धार आहे. बरोबर आहे. म्हैशीपुत्र मुखी बोलवणे श्रुती कुणाचा उद्धार आहे? मुढाचा उद्धार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर हरिपाठ, ज्ञानेश्वरी आणि गाथा कशासाठी आहे बाबा? आपल्या सर्वसामान्यांच्या जनांसाठी, म्हणजे आपल्या जनांचा सर्वांचा उद्धार करण्यासाठी माऊलींनी माझ्या तुकोबा महाराजांनी तुकारामांनी काय केलेले बाबा? हरिपाठाची निर्मिती करून दिली, ज्ञानेश्वरीची निर्मिती करून दिली, नव्हे तर बाबा आपल्याला काय केलेले? गाथेची निर्मिती करून दिली, जेणेसाठी बाबा काय आपल्या सर्वांचा उद्धार व्हाया किंवा आपल्या सर्व आपण तारून जाऊ त्यासाठी. विठ्ठल विठ्ठल म्हणजे बाबा कोण असतील? माझे वाशीरचे बाबा असतील. अशी संत मंडळी म्हणजे माझे वाशीरचे बाबा असतील, शेरेकर पाड्याचे बाबा, तात्या बाबा असतील. त्याच्यानंतर डोंबिवलीचे बाबा आपले सावलाराम बाबा असतील, शहाडकर बाबा असतील. भरपूर मंडळी आहेत. खाशाबा आमच्या गावचे खाशाबा बाबा. लक्षात घ्या, आमच्या गावामध्ये तर खाशाबा बाबा आले नसते ना, तर आज इथे आम्ही आलो नसतो. लक्षात घ्या, आज इथे आम्ही आलो नसतो. ते पण जाऊ दे ना, नवे आपल्या या परिसरात नका करू, आपल्या विक्षेप नका करू प्लीज. अवताराला येत असतोय. कुणासाठी अवताराला येतोय? सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी. परंतु आपल्या सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी किंवा सर्वसामान्यांचा उद्धार करण्यासाठी काय करतात बाबा? संत मंडळी अवताराला येत असतात. अशी संत मंडळी कोण असतील? मग तुम्हाला बोललो, आमचे रामदास बाबा असतील, आपले तात्या बाबा असतील आणि साधू संत मंडळी आपल्याला बाबा काय झालेले? प्राप्त झालेले आहेत. मोठे महत् पुण्य असतील. लक्षात घ्या, आपले मोठे महत् पुण्य आहेत. सावलाराम बाबा, डोंबिवलीचे सावलाराम बाबा लक्षात घ्या, सावलाराम बाबांच्या एका कीर्तनाचा प्रसंग सांगतोय. असंच कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनाच्या मध्ये काय झालेलं बाबा? लोकांना बघा, काही लोक असतात वाईट प्रवृत्तीचे लोक असतात. मग त्यांनी काय केले बाबा? दररोज कटकट बाबा त्यांनी काय केलं बाबा? सावलाराम बाबांना सांगितलं, तुमचं कीर्तन बाबा, यांचं कीर्तन चालू आहे ना, आता कीर्तनासाठी महत्वाची सामुग्री कोणती आहे? टाळ आणि विणा. या टाळ आणि पकवाज विना नसेल तर चालतोय समजा, चला अशासाठी. मग त्यावेळेला काय सांगितले बाबा? यांचे बाबा पकवाज खेचून घ्या, यांचे टाळ खेचून घ्या, म्हणजे कसे कीर्तन करतात बघूया. तरी सुद्धा बाबा सावलाराम बाबांनी काय केलेले? नुसत्या टाळ्यांच्या वरती बाबा सावलाराम बाबांनी काय केले? कीर्तन पूर्ण केलेले. लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर एक असं दृष्टांत
आपले नामदेव महाराजांचं बघा, जेव्हा औड्या नागनाथाला कीर्तन चालू होतं नामदेव महाराजांचं, मग त्यांनी काय सांगितलं, तुमचं कीर्तन आहे ना, आता सध्या आपल्या मंदिराच्या समोर कीर्तन चालू आहे, तुमचं कीर्तन आहे ना कुठे बाबा, तुम्ही काय करा, आपल्या मंदिराच्या पाठीमागे तुम्ही चालू करा, पाठीमागे कीर्तन तुमचं चालू द्या. मग अशा वेळेस बाबा काय केलेले, नामदेव महाराजांनी कीर्तन पाठीमागे मंदिराच्या पाठीमागे अशा प्रकारे बघा सांगायचं मला हे आहे, लक्ष नामदेव, हा बरोबर, हो हो बोलणारच होतो, आता तुम्ही बोलले तर असू दे, मला त्याचीच आवश्यकता आहे, लक्ष दे. नामदेव महाराजांनी देवील फिरवलं, कीर्तन सोडलं का नामदेव महाराजांनी? नाही कीर्तन सोडलं नाही म्हणून नामदेव महाराज देवील फिरवलं. लक्षात घ्या, सावळाराम बाबांनी सुद्धा, सावळाराम बाबांना राग आला असता आणि सावळाराम बाबांनी कीर्तन सोडलं असतं तर आज बाबा एवढा आपला आगरी समाज, बरोबर का, एवढा आपला आगरी समाज नव्हे तर पूर्ण ठाणे आणि रायगड जिल्हा, पूर्ण ठाणे आणि रायगड जिल्हा, त्याच्यामध्ये आगरी बांधवांबरोबर आपला कोळी समाज असेल, मराठी समाज असेल, हे सर्वचे सर्व समाज कोणी फिरवलेले बाबा, सावळाराम बाबांनी फिरवले, बरोबर का. मग अशाच प्रकारे मला सांगायचं ते नामदेव महाराजांनी देऊळ फिरवलं. अधोगतीला जाणारा बाबा काय केलेलं आहे, अधोगतीला जाणारा समाज जो आहे ना, तो सावळाराम बाबांनी फिरवलेला आहे, माझ्या रामदास बाबांनी फिरवलेला आहे, माझ्या ताजे बाबांनी फिरवलेले आहे. विठ्ठल घड्याळ पुढे जात आहे. गेले गोकुळामध्ये जे चरित्र गेले ना त्याचंच वर्णन करायला पाहिजे, परंतु चरित्र तर सर्वच सांगतात, आपण थोडक्यात वर्णन करू. परंतु मी ज्यांच्या मुलं इथे उभं आहे ना, ते माझ्या साधू संतांचं, माझ्या गुरुजनांचं मला वर्णन करणं गरजेचं आहे. माझ्या रामदास बाबांचं माझा एकच हेतू आहे, माझ्या बाबांचं कुठं नाव पुढे व्हावं हाच हेतू आहे, बाकी काय. विठ्ठल सावळा, काल आपण बोलतो ना कृष्ण काय करतोय बाबा, तो काय करतो, आकर्षित करतोय बाबा. पृथ्वीतलामध्ये काय बाबा, पृथ्वीमध्ये काय बाबा, गुरुत्वाकर्षण शक्ती. मग त्याचप्रमाणे माझ्या कृष्णामध्ये सुद्धा काय बाबा, सर्वांना खेचून घेण्याची सामर्थ्य आहे बाबा, सर्वांना तो खेचून घेतोय. असं कृष्ण परमात्मा अवताराला आला. कधी अवताराला आला, जेव्हा बाबा लक्षात घ्या, द्वापार युगातली कथा आहे. द्वापार युगामध्ये कंसाचा बाबा त्रास वाढत चालला होता, सर्व बाबा साधू संत मंडळींना त्रास होत होता सर्व. मग त्यावेळेस बाबा देवाने काय केलेलं बाबा, अवताराला येण्याचं ठरवलं. शॉर्टकटमध्ये सांगतोय. त्याच्यानंतर बाबा सर्वांना प्रकार माहित आहे, काय सांगितलंय की बाबा कंस मामाने तो देवकीला घेऊन त्याच्यावरती चालला होता, मिरवणूक चालली होती. मग त्यावेळेस बाबा आकाशवाणी झाली. आकाशवाणीने काय सांगितलं, हे कंसा, ज्या तू देवकीला तू रथावरती बसून मिरवणूक घेऊन चाललास ना, त्या देवकीचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. काय सांगितलं, देवकीचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. मग त्यावेळेस बाबा काय सांगितलं, ज्या आतापर्यंत ज्या बहिणीचा रथाचा सारथी झाला होता, त्याच बहिणीला बाबा त्यांनी काय केलेलं आहे, शेंड्याला धरून खाली पडलेले आणि तलवार घेतली आणि देवकी मातेवरती प्रहार करणार. तेवढेच वसुदेवजी बाबा काय झालेले, वसुदेवजी त्याच्या चरणाला मिठी मारली आणि सांगितलंय, तुला 8व्यापासून भीती आहे ना, माझ्या पुत्रापासून भीती आहे ना, मग मी काय करतोय बाबा, जेवढी पण मला पुत्र होतील ना, सर्वच्या सर्व मी तुला देऊन टाकेल, मग त्यांना तू पाहिजे तर मार. मग त्याप्रमाणे ठरलं. त्याच्यानंतर बाबा वसुदेव आणि देवकी यांना बंदीशालेमध्ये घातलेले, एका पाठोपाठ 6 अवतार, 6 जन्माला आली, 6 बाला जन्माला आली ना. 6च्या बाला काय केले बाबा, कंसाने काय केलेले, शिलेवरती आपटे मारलेले. त्याच्यानंतर 7वा जो गर्भ राहिला होता ना, तो योग माईने काय केला बाबा, जी वसुदेवाची दुसरी पत्नी होती, तिच्या गर्भामध्ये बाबा नंद बाबांकडे गोकुलामध्ये राहायची, तिच्या पोटामध्ये तो गर्भ धारण केला, किंवा तिच्या पोटामध्ये तो गर्भ बाबा, तो 7वा गर्भ जिरला आणि बाबा तिथे त्याच्या देवकी गोकुलामध्ये जी ही होती बाबा, त्यांच्या पोटामध्ये तो गर्भ जाऊन राहिलेला आहे. त्याच्यानंतर बाबा गर्भ जिरला, कंसाच्या भीतीमध्ये गर्भ जिरला. अशा प्रकारे सर्व बात पडली. परंतु त्याच्यानंतर आता कंस मामाने काय सांगितलंय, जो 8वा अवतार येईल ना, 8व्याला 8वा, आपण सुद्धा तेच करायचंय, 8व्याला 8वायचं, बाकी काही नाही करायचं. बघा कृष्णाचा जो अवतार आहे ना, तो परिपूर्ण अवतार आहे. प्रभू श्री रामचंद्राने 11,000 वर्ष राज्य केलं. प्रभू श्री रामचंद्रांचं आयुष्य प्रमाण बघितलं, 11,000 वर्ष. आणि माझ्या कृष्ण परमात्म्याचे जे अवतार आहे ना, ते कृष्ण परमात्मा किती, फक्त 125 वर्ष, फक्त 100 वर्ष सांगून आले होते, परंतु पुढचे कार्य करायचं होतं म्हणून काय केलेले बाबा, त्यांनी 25 वर्ष जास्त घेतलेले. मग अशा प्रकारे काय करायचं, देवाच्या चरित्राचं आपण वर्णन अनुकरण नाही करायचं. अनुकरण जर करायला गेलो ना तर शक्य होणार नाही. देवाने 12 गावे अग्नी गिल्ला होता. आपण अग्नी गिलू शकतो का? काही काय बोलतात, देवाच्या 16,108 पत्न्या होत्या.
देवाच्या 16,108 पत्न्या होत्या. अरे भाऊ त्यांनी 12 गावे अग्नी केला होता. तू गेलू शकतो का? नाही ना. मग असू द्या. मग सांगायचं तेच आहे, देवाच्या चरित्राचं वर्णन करायचं आणि अनुकरण कुणाचं करायचं? प्रभू श्री रामचंद्रांच्या चरित्राचं आपण अनुकरण करायचं. विठ्ठल विठ्ठल. 8वा गर्भ देवकी मातेच्या बाबा उदरामध्ये आलेला आहे. उदरामध्ये आल्यानंतर बाबा देवाने जेव्हा अवतार घेतला, जन्माला आले, तेव्हा बाबा काय सांगतात की बाबा ती मूर्ती जी होती ना 8 वर्षाची मूर्ती होती. 8 वर्षाची मूर्ती होती. वसुदेवाने सांगितलं, देवकीने सांगितलं, देवा तू आमच्या पोटी जन्माला आलायस ना, मग कोणीतरी बोललं तरी पाहिजे ना की बाबा वसुदेव देवकीचा पुत्र म्हणून. वसुदेव देवकीचा पुत्र तू 8 वर्षाच्या जन्माला येशील आणि कसं काय बाबा कोणी कसा बोलायचा म्हणून. मग त्यासाठी देवाने लहान अवतार घेतला, लहान रूप घेतलं आणि बाबा वसुदेवानं काय सांगितलंय, तुम्ही काय करा, मला नंदाच्या घराला घेऊन जा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. अशा प्रकारे वसुदेवाने बाबा काय केलेलं आहे, ती टोपली घेतली. टोपली किंवा सूप, कुठे कुठे सुपाचं वर्णन आहे. मग ते सूप घेतलं, त्याच्यामध्ये बाबा कृष्ण परमात्म्याला ते यमुना पार करून बाबा ते गेलेले आहे. तसं काय केलं बाबा, पायाची बंधनं तुटून गेलेले आहेत. तुटून गेली. वसुदेवाने टोपली घेतली डोक्यावरती आणि बाबा ते काय केलेले आहेत, यमुना पार करून कुठे गेलेले, गोकुळाला गेलेले आहेत. गोकुळाला गेल्यानंतर बाबा तिथे काय झाले होते, ती आदिमाय शक्ती जी होती ना, यशोदे मातेच्या उदरी जन्माला आली होती. मग त्याच्यानंतर बाबा काय घेतली, ती योग माया आपल्या टोपलीमध्ये ठेवली आणि कृष्ण परमात्मा तिथे ठेवून घेतलेले आहे. कृष्ण परमात्मा तिथे ठेवला बाबाने मगाशी प्रमाण दिलं. त्याचप्रमाणे बाबा नंतर बाबा वसुदेवजी कुठे आलेले आहेत, बाबा वसुदेवजी पुन्हा मथुरेमध्ये आलेले आहेत. मथुरेमध्ये आल्यानंतर बाबा ते कंस मामाला समजलं. कंस मामाला काय समजलंय बाबा, जो 8वा येणार होता, अवतार येणार होता, तो 8वा येऊन असं काय बाबा कन्या जन्माला आले. मग कन्या काय ना असो, 8व्यापासून आपल्याला भीती होती ना, मारायला गेला, पायाला धरलं आणि बाबा आपटणार, तेवढ्यात योगमाया काय झाली, निष्ठून गेली. निष्ठून गेल्याबरोबर काय सांगितलंय, मग योगमाया बाबा वरती गेली आणि चतुर्भुज, अष्टभुजा, आपण जे अष्टभुजा बोलतो ना, जे आपले जीवदानी आहे, एकवीर आहे, सप्तशृंगी आहे, मग त्याप्रमाणे देवीने अवतार घेतलं आणि कंसाला सांगतोय, हे मूर्खा, काय बोललंय, हे मूर्खा, मला काय मारतोस, मला काय मारतोस, तुला मारणारा तो गोकुळामध्ये नांदतोय. तुझा लागी माझी उपदला माझी, उपदला माझी, उपदला माझी, तुझा लागी माझी उपदला माझी, उपदला माझी, उपदला माझी. योगमाया निष्ठून गेलेले कंस मामाला समितलं. काय योगमाया काय बोलली, गोकुळामध्ये नाचतोय, गोकुळामध्ये वाढतोय, पत्ता कल्ला. मग त्याच्यानंतर ज्याप्रमाणे आता बघा नंद बाबा आणि यशोदा मैया भरपूर अर्धवय झालं होतं, घरामध्ये पालना हलत नाही. मग विचार करा, जेव्हा अर्धवयामध्ये एखाद्याला बाल होतं ना, किती आनंद होतोय त्यांना, किती आनंद होतोय. मग त्या गोकुळवासियांच्या सुखाला पारावर राहत नाही. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज
आनंद आनंद गोकुळीचे सुख पार नाही का गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख अंतपार बालकृष्ण गुडिया तोरणे 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 करती कथा गाणी गाणे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे बाले कृष्णानंदा घरी बाले कृष्णानंदा घरी बाले कृष्णानंदा घरी गुढ्या कधी उभारतोय जेव्हा आपल्याला आनंद होतोय तेव्हा आज आपण गुढ्या उभारल्यात ना ज्या वेळेस प्रभू श्रीराम परमात्मा जन्माला आला चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुली गोकुलामध्ये काल्याची कीर्तनासाठी चरित्र देवाने जे केलं ना गोकुलामध्ये केलं ना त्याचंच वर्णन करणं गरजेचं आहे मग अशाच प्रकारे बाबा कृष्ण परमात्मा रांगू लागला वाढू लागला खेळू लागला एके दिवशी काय झालं की बाबा यशोदा मैया बाबा काहीतरी थोडंसं काम करत असताना काय झालं यशोदा मैया थोडंसं काम करत असताना काय केलं बाबा कृष्णाने काय खाल्ली माती खाल्ली आणि बाबा तिथं काय केलं बलराम दादा तिथंच होता बरं आता बघा आपण भावंड असतील ना भावंड एकमेकाची बाबा ते काडीला हे करायला चुगली लावायला तयारच असतात म्हणजे मग त्याप्रमाणे यशोदा मैयाने बाबा काय केलेले यशोदा मैयाला तो सांगत गेला की बाबा आई काय केलेले कान्हाने कृष्णाने काय केलेले माती खाल्लेली देवाला काय करायचं होतं लीला दाखवायची होती चमत्कार दाखवायचा होता त्या कारणामुळे एक निमित्त केलं आणि बाबा माती खाण्याचा प्रसंग त्यांनी केलेला आहे मग अशाच प्रकारे देवाच्या खोड्या वाढायला लागलेल्या आहेत आता सर्वच्या सर्व बाबा काय झालेले आहेत देव थोडं जरी दुर्लक्ष जरी केलं ना तरी काय करायचं बाबा हे करायचं मावशी मग तुम्हाला बोलून सांगितलं मी सुरुवातीलाच म्हणजे ज्या वेळेस बलिराजाच्या जवळ गेले होते बलिराजा देव 3 पाक भूमी मागण्यासाठी गेला होता ना तेव्हा बाबा पुतना मावशीने काय केलं होतं तर बाबा मी
त्या रत्नमाला जी बलिराजाची कन्या होती ना, जेव्हा वामन रूप घेऊन बघा एखादा लहान बाल असेल, मग तो लहान बाल असल्यानंतर बाबा आपल्याला ते मन मोहून टाकतोय, तो बाल मन मोहून टाकतोय ना. आपल्याला वाटतं की बाबा असा बाल आमच्या घरी सुद्धा असावा, नाही का? आपल्याला असं वाटतं की बाबा तो लहान बाल आपल्या घरी सुद्धा असावा. मग त्याच्यानंतर त्या आया माऊली असतात ना, मग त्यांना सुद्धा वाटतंय बाबा असा बाल जर बाबा असा बाल जर मला जर झाला ना, तर मी काय करेन बाबा, त्याला स्तनामध्ये काय करेन, त्याला दूध पाहिजे, स्तनामध्ये दूध पाहिजे, अशी तिने मनामध्ये इच्छा व्यक्त केली. मग त्याच वेळेस जो वामन रूप घेऊन आला होता ना, वामन रूप घेऊन जो आला होता, देव आला, कृष्ण परमात्मा आला होता, विष्णू जो आला होता ना, त्याने तथास्तु म्हणून मनातल्या मनात तथास्तु म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर 3 पद भूमी मागण्याच्या निमित्ताने काय केलेले बाबा, तिसरा पाऊल कुठे ठेवला, बलिराजाच्या माथ्यावरती ठेवला. बलिराजाच्या माथ्यावरती ठेवला आणि बलिराजाला काय केलेले, प्रसादाला त्यांनी घेऊन गेलेले, प्रसादाला घेऊन गेले. त्याच्यानंतर ते रत्नमालाने बघितलं आणि मनामध्ये विचार केला, असा जर बाल मला भेटला ना, किंवा असा बाल जर माझ्या पोटी जन्माला आला, तर मी काय करेन, त्याला स्तनामध्ये विष पाजून मारून टाकेन. सांगायचं एकच आहे, रत्नमालेने मनामध्ये विचार काय केला, आधी विचार काय केला, देवाची सावली मूर्ती बघून, देवाचं रूप बघून तिला वाटलं काय बाबा तनु मोहिले, मग तिने आधी मोहून गेली, रत्नमाला आधी मोहून गेली आणि मनामध्ये विचार केला, असा बाल जर मला झाला तर मी त्याला दूध प्राशन करीन. मग त्याच्यानंतर तिला असा राग आला की बलिराजाला जेव्हा पाताळामध्ये घातलं तेव्हा असा राग आला तर मी काय केलं, विष प्राशन करीन. हे अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगितलं. तन मोहिले तरू शिला पुतनाये तन मोहिले तरू गेली पुतनायने तनु मोहिले तरू सोसियली पुतनायने तनु मोहिले तरू शफिली पुतनायने तनु मोहिले तरू अलिन संदी बापरक मदेवी बरू अलिन संदी बापरक मदेवी बरू भक्त करणे घेतली सयाले भक्त करणे घेतली सयाले. आमचे जे गर्गमुनी आहेत ना, गर्गमुनीने सांगितलंय, हा तुझा बाल आहे ना, हा अतिशय चांगल्या गुणांचा आहे आणि तो तुमचं नाव मोठं करणार आहे, नाव लौकिक करणार आहे. बघा आपण पण हे बघतोय ना, आपल्या बाळाची कुंडली बघतोय, मग ते भटजी आपल्याला सांगतात तुम्हाला चांगला मुलगा तुम्हाला प्राप्त झाला आहे, हो, अशा प्रकारे. मग ती मैया सांगते, आमच्या गर्गमुनीने सांगितलंय की चांगला मुलगा आहे, चांगल्या याच्यावरती जन्माला आलेला आहे, तुमचं नाव मोठं करणार आहे, आणि तुम्ही असं कसं सांगता. मग त्यावेळेस तो भट सांगतोय, काय भट बोलतोय, बाबा गर्गमुनी जे आहेत ना ते गणित चुकलं. काय सांगितलंय, गर्गमुनी जे आहेत ना गणित चुकलंय, त्यांचं गणित चुकलंय आणि कुठं त्यांनी सांगितलं ते चुकीचं सांग. बाबा त्याच्यानंतर बाबा जे महाबल नावाचा भट जो सांगत होता ना, मग ते सुरुवातच केली. मग ते पाठ नाही बघितले, त्या उखल नाही बघितले, मुसल नाही बघितलं. जानवे तुटले पंचांग पाठ पाठले, जानवे तुटले पंचांग पाठले, जानवे तुटले पंचांग पाठले. दुंगटाचे धोतर गलाले धुंगटाचे धोतर गलाले धुंगटाचे धोतर गलाले धुंगटाचे धोतर गलाले धुंगटाचे. जानवे तुटले पंचांग पाठले, जानवे तुटले पंचांग पाठले, जानवे तुटले पंचांग पाठले, जानवे तुटले पंचांग पाठले. मोहना करी मन मोहना मन मोहन 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 मोहना करी मन मोहना. हे लहान 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 मुली मुली लहान 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 मुली मुली कोणा करी कोणा करी कोणा करी कोणा करी कोणा करी कोणा कोणा करी मोहना मन मोहन 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 मोहना करी मन मोहना मन मोहन 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 मोहना करी मन मोहना. लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाला तो घरी. अशा प्रकारे चोरी संघटना निर्माण केली. त्याच्यानंतर पुन्हा बाबा ते बाबा इकडे प्रत्येकाच्या घरी जायचं, चोरी करून दही दूध खायचं, नवनीत खायचं, अशा प्रकारे. त्याच्यानंतर बाबा कोणी जर दही दूध दिलं ना, कोणी दही दूध दिलं, त्या गवलीने काय केला, कृष्ण माझ्या घरी कसा चोरी करतो बघूया.
काय बोलायला लागलेले, अहंकार झाला ना. कृष्ण माझ्या घरी कसं चोरी करायला येतो बघूया, अशा प्रकारे ठरवलं. आणि बाबा तिने मस्त अतिशय व्यवस्था तिने करून ठेवली. परंतु काय झालेले बाबा, ती सुद्धा बाबा तिथे फसलेली आहे. मग अशा वेळेला बाबा एका गौरीची चमत्कार असं, विठ्ठल विठ्ठल, ते किती पण त्याला साठवायचं असेल ना, त्याला हृदयामध्ये साठवा. चोरी साठवायचं हृदयामध्ये ठेवा, साठवा त्याला. बाकी तुम्ही बोलणार मी त्याला देणार नाही, त्याला चोरी करून देणार, तर जमणार नाही, त्याच्या पुढे काही चालणार नाही. अशा प्रकारे चोऱ्या वाढलेल्या आहेत. मग त्याच्यानंतर मैयाने आता विचार केला, याला आता आपण घरी ठेवलं तर बाबा भरपूर कुरापती, हो भरपूर कुरापती आपल्या घरी येतील. किनारी किंवा वनामध्ये त्यांना आपण ते पाठवलं होतं. सर्वांची रूप घेऊन राहिला. म्हणजे इथं काय केलंय बाबा त्यांनी, कोणाचा बाबा, इंद्राचा गर्वहन. शॉर्टकट मध्ये सांगितलं, वेळच नाही राहिले आपल्याकडे. इंद्राचा गर्वहन केला, ब्रह्मदेवाचा गर्वहन केला. जो कालिया जो फुटकार टाकत होता ना, त्याला सुद्धा बाबा यमुना सोडून त्याला पाठवलेला आहे. अशा प्रकारे बाबा दररोज त्यांच्या मध्ये नाही का, देवाच्या चरित्रामध्ये किंवा गोपिकांच्या चरित्रामध्ये, दादा गोपिकांच्या चरित्रामध्ये बाबा काय सांगितलं, बाबा त्या राधिकेला किंवा त्या गोपिकांना विसरलं जाता येणार नाही. कारण काय सांगितलंय बाबा, त्या गोपिकांचं असं होतं ना, ते तणमन त्यांचं मोहून टाकायचा कृष्ण परमात्मा. तो बासुरी वाजवायचा तेव्हा तो काय करायचा, त्या गोपिकांचं तणमन, वस्त्रहरणाचा पण तो वस्त्रभाव चोरून घेऊन गेली. तो पण एक देवाची लीला आहे, ते पण एक चरित्र देवायचं. लक्षात घ्या, चरित्रामध्ये काय सांगितलं, देवाने ना गोकुळामध्ये असताना कधीच बाबा काय घेतलं, चपला घातल्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली सिंगलावे जले धुरी सिंगलावे जले धुरी होतो तिकाचे मी बरे होतो तिकाचे तुम्ही वाले लोही करे आतमध्ये चला, तो प्रसाद घ्या. चला ऐका ना वहिनी, एक मिनिट त्यांच्या हातात प्रसाद द्या बघता असा. चला महाराज प्रसाद द्या यांच्या हातात.
या आकाशाच्या मध्ये